नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, एक महत्वाची अपडेट आलेली आहे. स्कॉलरशिप परीक्षा 4थी आणि 7वीचे फॉर्म सुटलेले आहे. यापूर्वी 5वी आणि 8वीचे फॉर्म सुटले होते. 31 डिसेंबर म्हणजे आजची डेट, लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. आणि त्यांची एक्झामची डेट पण आलेली आहे 22 फेब्रुवारी 2026. सो हे 5वी 8वीचं होतं. आता 4थी आणि 7वीची फॉर्म आता सुटलेले आहे. फॉर्म भरण्याची डेट मी तुम्हाला सांगतो, फॉर्मची फी पण तुम्हाला सांगतो, फॉर्म कुठे भरायचे ते पण सांगतो, आणि 4थी 7वीची एक्झाम कधी होणार आहे हे पण सांगतो. त्यांचं परिपत्रक तुम्हाला मी दाखवतो प्रॉपर. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. फॉर्म सुटले, परीक्षा डेट आली आहे, फॉर्म कुठे भरायचा, फी किती, तयारीला किती वेळ मिळणार, आणि जे पालक किंवा जे विद्यार्थी 4थीचा 7वीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरू इच्छित असेल त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे. तयारीसाठी तुमच्याकडे वेळ आहे पुष्कळचा, आणि ह्या राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला टू द पॉइंट तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीची, इग्नाइट पाठशालाची म्हणजे इग्नाइट पाठशालाची ही बॅच तुमच्यासाठी बघा. 4थीच्या विद्यार्थ्यांना बॅच फक्त 499 रुपयात आहे. आता बघा 1999 रुपये फी खरं म्हणजे, पण ती डिस्काउंट देऊन तुम्हाला 499 फी 4थीसाठी आहे. 7वीसाठी सुद्धा तुम्हाला 499 फी आहे. त्यानंतर तुम्हाला 5वीसाठी 499 आहे, 8वीसाठी 499 फी आहे. आता तुम्हाला माहिती असेल 5वी, मी परत रिपीट करतो, 5वी आणि 8वी ची एक्झामची डेट काय आहे बरं? यांची एक्झामची डेट आहे 22 फेब्रुवारी 2026. आणि आता जी डेट आलेली आहे, फॉर्म सुटले ती कोणाचे, 4थी आणि 7वी यांची डेट काय आहे, तर यांची डेट आलेली आहे ती आहे 16 एप्रिल 2026. म्हणजे अजून वेळ तुमच्याकडे आहे का? तर यस, जवळपास 3.5 महिने तुमच्याकडे आहे. मी काय म्हटलंय, 3.5 महिने. या 3.5 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा फक्त 3च सब्जेक्टचा, 4 सब्जेक्टचा, लँग्वेजचे 2 पेपर, मॅथ आणि रिझनिंगचा. सो याची तयारी आम्ही तुमची करून घेऊ, काळजी करू नका. आमच्याकडे सगळं अवेलेबल आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे, प्रश्नांची पातळी कशी आहे, प्रत्येक टॉपिकनुसार तुम्हाला टू द पॉईंट शिकवणं आहे, प्रत्येक टॉपिकनुसार तुमच्याकडनं टेस्ट सोडून घेणं आहे. टॉपिक पूर्ण झाल्यानंतर टॉपिकवरती तुमची टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, त्याचा अनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, सगळं पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे तुम्हाला ह्या बॅचमध्ये. किती फी? फक्त 499 रुपये फी आहे. नवीन वर्षानिमित्त त्यात पण अजून डिस्काउंट ऑफर चालू आहे, म्हणजे 25% ऑफ मिळतो त्याच्यामध्ये. सो नक्की त्याचा फायदा घ्या. आणि अजून पण तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर लगेच ऍडमिशन घ्या. त्यासाठी काय करा, हे इग्नाइट पाठशाला नावाचं ऍप डाउनलोड करा. त्यावरती गेलं की 2 मिनिटाची माहिती भरायची आहे, आणि मग तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे, आणि मग तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेवरती क्लिक करून तुम्हाला बॅचेस दिसतात, सगळ्या बॅचेस दिसतील, त्यापैकी हवी ती बॅच घ्यायची आहे. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ऍपची लिंक दिली आहे, बॅचची लिंक दिली, त्यावरती क्लिक करून डायरेक्ट आपण घेऊ शकता. ओके, सो हे सगळ्या बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या मुलाला त्याच्या वेळेत सगळं बघता येणार. म्हणजे संध्याकाळी 6 नंतर लेक्चर असतात, दुसरं वीकडेजला किंवा हॉलिडेजला, विकेंडला हॉलिडेजला तुम्हाला लेक्चर थोडे जास्त असतात. त्यानंतर तुम्हाला विदिन लिमिटमध्ये सगळा सिलेबस संपणार आमचा. तुमच्या टेस्ट मॅक्सिमम आम्ही घेणार आहोत. त्यानंतर पॅरेंट मीटिंग पण होत असते, हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर लाईव्ह लेक्चर बघायला जर नाही मिळालं तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता, परत रिपीट करून बघा, फास्ट करून बघा, स्लो करून बघा. हे सगळ्या फॅसिलिटी ह्या बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. याचा फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांना झाला आहे. कमेंट बॉक्समध्ये बरेचसे पालक कमेंट टाकतील बघा, पॅरेंट पण विद्यार्थी पण. खूप फायदा होतोय, तुम्ही पण फायदा करून घ्या. ही सगळी टीम तुम्हाला युट्यूबवरती लेक्चर घेताना दिसेल बघा. तुमच्या मुलाला एकदा दाखवा लेक्चर, त्याला आवडलं तर जॉईन करायला लावा. ओके, चला नेक्स्ट तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. फॉर्म भरण्याचा कालावधी बघा. 4थी आणि मी तुम्हाला काय बोलतोय, 4थी आणि 7वीचे फॉर्म सुटलेले आहे, 8वी आणि 5वीचे ऑलरेडी सुटलेले होते. त्याचे फॉर्म भरण्याची लास्ट डेट 31 डिसेंबर आहे. आता 4थी 7वीचे फॉर्म भरण्यासाठी बघा तुम्हाला फॉर्मची फी किती आहे, तर फॉर्मची फी बघा तुम्हाला आहे 30 डिसेंबर पासून ते 2 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरायचे. बरोबर, फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे, 30 डिसेंबर पासून 2 फेब्रुवारी, म्हणजे पुष्कळ आहे. काय नियमित शुल्क असं तुम्ही जर लेट केलं, विलंब केला, लेट फी, तर 3 फेब्रुवारी पासून लेट फी जॉईन चालू होऊन जाईल 17 फेब्रुवारी पर्यंत. अतिविलंब विथ सुपर लेट फी केली तर 18 फेब्रुवारी पासून 23 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे. आणि अतिविशेष विलंब जर केला तुम्ही, म्हणजे विथ स्पेशल सुपर लेट फी, 24 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत. म्हणजे फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे 30 डिसेंबर 2025 ला, लास्ट डेट आहे 28 फेब्रुवारी 2026 ला. पण तुम्ही जर 2 फेब्रुवारीच्या आत फॉर्म भरला तर तुम्हाला फी कमी लागेल, अन्यथा लेट फी तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता फी किती तो तुमचा प्रश्न आहे, तो पण सांगतो बघा.
28 फेब्रुवारी नंतर म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारामध्ये फॉर्म भरता येणार नाही. सो 2 महिने तुमच्याकडे आहे, पण त्यातल्या तुम्हाला मी सांगेल एकच महिना तुमच्याकडे जी प्रॉपर फी भरायची, म्हणजे काय नियमित शुल्क आहे, रेग्युलर फी आहे, नंतर लेट फी लागणार तुम्हाला, लक्षात घ्या. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी परीक्षा फॉर्म कुठे भरायचा आणि परीक्षा फी कुठे भरायची त्या संदर्भात त्यांनी सांगितलंय. शाळांसाठी सूचना. उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करून इयत्ता निहाय म्हणजे 4थी असेल 4थी, 7वी असेल 7वी स्वतंत्रपणे शक्यतो एकाच वेळी भरावे. आता हे तुम्हाला भरता येईल का? नाही. तर सगळ्या पालकांनी काय करायचं आहे, पालकांनी कॉन्टॅक्ट कुणाला करायचा आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे शाळाला करायचा, किंवा शाळेचे मुख्याध्यापक असेल त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, आणि हेडमास्टर असेल तर त्यांच्याकडनं हा फॉर्म भरला जाणार आहे. तुम्हाला भरता येणार का? नाही. शाळेला भरायला लावायचा, शाळा भरणार आहे. जर कोणत्या एखाद्या शाळेतून तुम्हाला अजून नोटीस आली नसेल तर तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करा आणि सांगा त्यांना की माझ्या मुलाचा फॉर्म भरायचा आहे, माझ्या मुलीचा फॉर्म भरायचा आहे. जर शाळेकडून नोटीस नाही आली तर तुम्ही स्वतः त्यांना काय करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि हे सगळे फॉर्म भरून घ्या. म्हणजे शाळेला फॉर्म भरायचे, पालकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन घरी बसून फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे परीक्षा शुल्क किती आहे. मग तुम्हाला मी आत्ताच बोललो की नियमित तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला फी किती लागते बघा. प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क असा एकूण शुल्क तुम्हाला 200 रुपये आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, जे ओपन मधून भरतील. आणि कॅटेगरी ओपन सोडलं तर सगळ्याच कॅटेगरी त्यांना किती आहे, 125 रुपये फी आहे. किती? 125 रुपये फी असणार आहे. त्यानंतर इयत्ता 7वी साठी पण तेच आहे. ओपन साठी किती असणार आहे, 200 रुपये, आणि कॅटेगरीसाठी किती असणार आहे तर 125 रुपये असणार आहे. आता तुम्ही जर विलंब करत गेला तर बघा हे 2 फेब्रुवारी पर्यंत ही फी असणार आहे. तुम्ही जर 2 नंतर म्हणजे 17 फेब्रुवारी पर्यंत गेला, 3 पासून 17 पर्यंत, तर तुम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा लागेल बघा. त्यानंतर तुम्ही अतिविलंब केला 18 फेब्रुवारी पासून 23 फेब्रुवारी पर्यंत, तर तुम्हाला हे 250 रुपये तर असणारच आहे. प्रतिदिन 10 रुपये अजून ऍड होतील तुम्हाला, 250 रुपये प्लस 250 रुपये प्लस. आणि अतिविलंब केला तुम्ही तर 250 प्लस 10 जे काय प्रति दिवसाचे 10 ते ऍड होतील, आणि परत 20 रुपये प्रति दिवस लागतील तुम्हाला. सो इथपर्यंत जाऊ नका. 500-600 रुपये फी होईल तुमची, एवढी भरू नका. इथे लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, लगेच त्यांच्याकडे माहिती भरून फॉर्म भरायला लावा. ओके. परीक्षा शुल्क नंतर आहे परीक्षा कधी असणार आहे, तर त्यांनी सांगितलंय आता एक्झामचं नाव काय, तुमच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी, ज्याला आपण प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन म्हणणार, आणि दुसऱ्या एक्झामचं नाव आहे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, ज्याला आपण अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन म्हणणार. म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती असे 2 नाव आहेत 4थीचे आणि 7वीचे. त्यानुसार तुमची एक्झाम कधी असणार आहे, 26 एप्रिल 2026 ला. मी मगाशी 16 म्हटलं असेल तर लक्षात घ्या 26 एप्रिल आहे. म्हणजे इथे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ना 16, मी इथे लिहिलं कुठेतरी बघा, 16 नसून ही किती आहे, 26 आहे. 26 एप्रिल. मला सांगा तुमच्याकडे जवळपास 4 महिने तुमच्या हातात आहेत. 26 एप्रिलला तुमची एक्झाम होणार आहे. सो या संदर्भात तुम्हाला जर इथे मार्गदर्शनची बॅच हवी असेल तर इग्नाइट पाठशाळेवरती ह्या बॅचेस चालू आहे. फक्त आणि फक्त 499 रुपयात बॅच अवेलेबल आहे. त्यात नवीन वर्षाची 25% ऑफ चालू आहे. नवीन वर्षाची 25% ऑफ फक्त तुम्हाला 3 जानेवारी पर्यंत 3च दिवस असणार आहे. सो लगेच तुम्ही काय बॅच जॉईन करा. 4थीची बॅच आहे, 5वीची आहे, 7वीची आहे आणि 8वीची पण बॅच आहे. प्रत्येक बॅचची ही मंथली फी नाही आहे, पूर्ण कोर्सची फी आहे. पूर्ण सिलेबस तुम्हाला याच फी मध्ये शिकवलं जाणार आहे. लेक्चर असणार आहे, PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, अनालिसिस अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे. सगळं अवेलेबल आहे. एकाच टॅब खाली आहे. ही सगळी टीम तुम्हाला शिकवते बघा. युट्यूबवर यांचे लेक्चर बघा. तुमच्या मुलाला सांगा, मुलीला सांगा, त्याला समजले तर लगेच जॉईन करा. अजून काही अडचण असेल ह्या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे, लगेच जॉईन करा. अजून काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि यासारखी अपडेट बघण्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढची अपडेट मी तुम्हाला देतो. 4थी 7वी स्कॉलरशिप बद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी आहे का, काही प्रश्न आहे का, काही डाऊट आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ नक्की घेतो. सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.